युनिट नंबर 1, बँकिंग कंपन्यांची अंतिम खाती, फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीज. बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकेला कोणती कार्य करावी लागतात याविषयी माहिती लिहा. तर बँक म्हणजे काय हे आपण मॉनिटरी इकॉनॉमिक्समध्ये पण पाहिलेलं आहे. सर्वसामान्य लोक आपला अतिरिक्त पैसा म्हणजे बचत केलेला पैसा ज्या ठिकाणी जमा करून ठेवतात, त्याचप्रमाणे ज्या लोकांना पैशाची आवश्यकता आहे त्या लोकांना ज्या ठिकाणाहून कर्ज मिळू शकते अशा संस्थेला अधिकोषण किंवा बँक असं म्हणतात. बँकिंग म्हणजे बँकिंगचा व्यवसाय करणारी कंपनी होय. भारतामध्ये बँकिंगच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय बँकिंग कंपनी कायदा 1949 मध्ये मंजूर करण्यात आला. बँक म्हणजे कर्जाऊ देण्याच्या किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने मागितल्यावर किंवा अन्य वेळी द्यायच्या, तसेच धनादेश, विकर्ष आदेश किंवा अन्य प्रकारे लोकांना आपला पैसा परत काढता येतो यासाठी लोकांचा पैसा ठेवींच्या स्वरूपामध्ये विविध स्वरूपांच्या ठेवींच्या रूपाने स्वीकारणे हे बँकेचं कार्य असते. बँकिंग कंपनी म्हणजे भारतातील कोणत्याही राज्यात बँकिंगचा अधिकोषणाचा व्यवसाय करणारी कंपनी होय. समाजाकडून म्हणजेच समाजातील जनतेकडून निक्षेपाच्या स्वरूपात, निक्षेप म्हणजे काय, ठेवींच्या स्वरूपात पैसा स्वीकारून तो समाजातील ज्या व्यक्तीला गरज असेल त्या व्यक्तीला कर्जाच्या स्वरूपात देण्याचा व्यवसाय करणाऱ्या संस्थेला बँक असं म्हणतात. भारतीय बँकिंग कंपन्यांच्या कायद्यानुसार बँकिंग कंपनी म्हणजे बँकिंगचा व्यवसाय करणारी कंपनी होय. बँकिंगचा व्यवसाय म्हणजे काय, तर कर्ज देणे आणि ठेवी स्वीकारणे हे दोन प्राथमिक कार्य असतात. यासाठी जनतेकडून पैशाच्या स्वरूपात ठेवी स्वीकारणे म्हणजे कर्ज देण्याकरिता किंवा बँकेला स्वतःजवळील पैसा अन्य ठिकाणी गुंतवण्याकरिता पैशाची आवश्यकता असते. हा पैसा जनतेकडून बँका स्वीकारतात आणि हा जमा झालेला पैसा ज्या व्यक्तीला आवश्यकता आहे त्या व्यक्तीला कर्ज म्हणून देत असतात. तर अशा ठेवी या मागणी करतात किंवा अन्य प्रकारे ग्राहकांचा आदेश प्राप्त होतात, ज्यांचा पैसा त्यांना परत करण्याची जबाबदारी बँकेवर असते. आपलं बचत खातं एखाद्या बँकेमध्ये असेल आणि त्या बचत खात्यामध्ये पैसे असतील तर आपण ज्या वेळेस बँकेला मागणी केली त्यावेळेस पैसे परत करण्याची बँकेची जबाबदारी असते. याचाच अर्थ असा की बँक पैशाची देवघेव करणारी संस्था असून ती जनतेच्या जवळून पैशाच्या स्वरूपात ठेवी स्वीकारते आणि गरजू लोकांना त्या ठेवीतून कर्ज रूपाने पैसा देते. बँक व्यवसाय नियमन कायद्याच्या कलम 5 मध्ये बँकेची किंवा बँकिंगच्या व्यवसायाची व्याख्या दिलेली आहे. तसेच कलम 6 मध्ये बँकिंग कंपन्यांच्या स्वरूपाचे विश्लेषण केले आहे. बँक व्यवसाय म्हणजे कर्जाऊ देण्याच्या उद्देशाने किंवा गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने मागणी करतात किंवा अन्य प्रकारे परत करण्यायोग्य
आणि धनादेश, ड्राफ्ट, आदेश किंवा अन्य मार्गाने काढता येतील अशा ठेवी लोकांकडून स्वीकारणे म्हणजेच बँकेचा व्यवसाय करणे होय. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास लोकांना कर्ज देण्याकरिता जनतेकडून ठेवी स्वीकारणे म्हणजेच यामधून बँकेचे जे प्राथमिक कार्य आहेत, मूलभूत कार्य आहेत ते समोर येतात. त्यापैकी पहिलं कार्य म्हणजे लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि दुसरं कार्य म्हणजे लोकांना कर्ज देणे. ज्यांना आवश्यकता असेल त्यांना कर्ज देणे आणि जे व्यक्ती बँकेमध्ये ठेवी ठेवत असतील, पैसे ठेवत असतील त्यांच्याकडून पैसे स्वीकारणे, ठेवी स्वीकारणे. त्यानंतर पोटकलम 4 मध्ये बँकिंग कंपनी म्हणजे काय ते दिलेले आहे. बँकिंग कंपनी म्हणजे भारतात बँकेचा व्यवसाय करणारी कोणतीही कंपनी होय. म्हणजे ती कंपनी बँकिंगचा व्यवसाय करणारी असली पाहिजे. बँकिंगचा व्यवसाय करणारी असली पाहिजे म्हणजेच त्या कंपनीने, त्या संस्थेने लोकांकडून ठेवी स्वीकारल्या पाहिजेत आणि लोकांना ज्यांना आवश्यकता असेल त्यांना कर्ज देण्याचं काम केलं पाहिजे. तर भारतात अशा प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीला अधिकोषण कंपनी किंवा बँकिंग कंपनी असे म्हणतात. त्यानंतर भारतीय बँकांची कार्य, आपण व्यापारी बँकांची कार्य पाहिलेलीच आहेत, तर तशा प्रकारचीच कार्य ही बँकांची आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्याच्या उद्देशाने अधिकोषण व्यवसायाला फार महत्त्व आहे. भारतीय बँकिंग कंपनी कायदा 1949 नुसार भारतीय बँकांना पुढील काही कार्य करावी लागतात. त्यापैकी पहिलं कार्य आहे ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. हे बँकेचे महत्त्वाचे कार्य आहे. देशातील जनतेने जी बचत केली असेल ती बचत समाजातील लोक ठेवीच्या स्वरूपात बँकेमध्ये ठेवत असतात. ठेवींचे विविध प्रकार आहेत. बचत खात्यापासून ते स्थिर खात्यापर्यंत त्या विविध स्वरूपाच्या खात्यामध्ये ठेवी स्वीकारण्याचे कार्य बँका करत असतात. त्यानंतर ग्राहकांना कर्ज देणे दुसरं कार्य आहे. ग्राहकांना कर्ज देण्याचं, ज्यांना आवश्यकता असेल त्यांना कर्ज देण्याचं कार्य बँका करीत असतात. त्यानंतर तिसरं कार्य आहे सार्वजनिक ऋण किंवा खाजगी ऋण निर्गमित करणे किंवा वाटाघाटी करणे. सार्वजनिक कर्ज किंवा खाजगी कर्ज इश्यू करणे आणि वाटाघाटी करण्याचं काम सुद्धा बँकांना करावं लागते. त्यानंतर चौथं कार्य आहे ते म्हणजे ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवणे. यासाठी लॉकर सारखी सोय अनेक बँकांमध्ये असते आणि त्या लॉकरमध्ये धनाढ्य लोकांना आपले जी मौल्यवान वस्तू आहे, सोनं, चांदी, हिरे, मोती जे काही असेल आणि जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ते सुरक्षित ठेवता येतात. त्यानंतरचं कार्य आहे ते म्हणजे व्यापार व्यवसायासाठी हमी घेणे आणि कायदेशीर जमानत घेणे. काही व्यवसाय हे नवीन असतात आणि अशा व्यवसायावर विश्वास ठेवणारे जे भागधारक आहेत ते भागधारक व्यवसाय नवीन असल्यामुळे विश्वास ठेवू शकत नाही आणि म्हणून अशा व्यापार व्यवसायाची हमी घेण्याचं कार्य सुद्धा बँका करीत असतात. त्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रक्कम पाठवण्याची व्यवस्था करणे. ह्या प्रत्येकच बँका करते की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रक्कम पाठवण्याची व्यवस्था करते. बँकेत जाऊन सुद्धा किंवा ATMच्या माध्यमातून सुद्धा, ई-बँकिंगच्या माध्यमातून किंवा जे वेगवेगळे ॲप्स आहेत त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीच नाही तर एका बँकेतून दुसऱ्या बँकेत, एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या बँकेत, एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवता येते. त्यानंतर आहे ग्राहकांच्या विपत्राचे पूर्वप्रापण करणे. जे बिल्स आहेत, जे व्यापारी लोक एक दुसऱ्यावर काढत असतात त्या
बिलाची मुदत पूर्ण होण्याच्या अगोदर एखाद्या व्यापाऱ्याला जर पैशाची आवश्यकता असेल तर असे व्यापारी बँकेमध्ये जाऊन अशा प्रकारच्या बिलांचे वटवणूक करतात. तर अशा प्रकारे विपत्राची पूर्वप्रापण करण्याचं कार्यसुद्धा व्यापारी बँकांना करावं लागते. त्यानंतर सर्व प्रकारच्या रोख्यांची आणि गुंतवणुकीची खरेदी विक्री करणे. रोखे, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे रोखे आहेत त्या रोख्यांची आणि गुंतवणुकीची खरेदी विक्री करण्याचं काम ग्राहकांमार्फत म्हणा, खरेदी विक्री करण्याचं काम बँका करीत असतात किंवा स्वतःसाठी जर त्यांना अतिरिक्त पैसा असेल तर अशा प्रकारे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचं काम बँका करीत असतात. त्यानंतर स्कंद गुंतवण सोय उपलब्ध करून देणे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता डीमॅट सारख्या खात्याची सोय उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा ह्या बँका करीत असतात. त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर संस्थांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून काम करण्याचं कार्यसुद्धा बँका करीत असतात. स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा अन्य प्रतिनिधी, अन्य संस्था यांचा प्रतिनिधी म्हणून किंवा ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा बँका कार्य करीत असतात. ग्राहकांच्या मार्फत त्यांचं बिल भरणे किंवा जे काही कार्य आहे, अन्य स्वरूपाचे कार्य एजंट म्हणून, प्रतिनिधी म्हणून सुद्धा बँका कार्य करीत असतात. त्यानंतर सुरक्षित कक्षांची सोय उपलब्ध करून देणे. सुरक्षित कक्षाची सोय उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा बँका करीत असतात. त्यानंतर कर्जाच्या शोधनासाठी मिळालेल्या संपत्तीची विल्हेवाट लावणे. बँकिंगच्या कार्याशी संबंधित कोणतीही कार्य करणे, परंतु यात वस्तू विक्रय, वस्तू विनिमय यासारखी कार्य न करणे. बँकेच्या कार्याशी संबंधित असणारी कोणतीही काम करणे म्हणजे ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, ग्राहकांच्या सेवेशी संबंधित असणारे काम करणे, ई बँकिंग, मोबाईल बँकिंग, फोन बँकिंग, प्रतिनिधी म्हणून काम करणे, ग्राहकांमार्फत काम करणे. मात्र यामध्ये वस्तू विकण्याचं काम बँका करीत नाही. त्याचप्रमाणे वस्तूचं विनिमय करण्याचं काम बँका करीत नाही. हे काम सोडून बाकीची सर्व कार्य म्हणजे जी बँकेशी संबंधित आहेत अशा प्रकारचे काम बँका करीत असतात. त्यानंतर ही सुद्धा बँकेचीच कार्य आहे. बँकेचे स्वरूप स्पष्ट करा असं दिलेलं आहे. विश्वस्त म्हणून नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारणे आणि पार पाडणे. बँकेच्या ताब्यात असलेल्या संपत्तीची व्यवस्था पाहणे अथवा ती विकणे. एखाद्या ग्राहकाने कर्जाची परतफेड केली नाही तर अशा वेळेस जी संपत्ती बँक ताब्यात घेते त्या ताब्यात घेतलेल्या संपत्तीची व्यवस्था पाहणे किंवा ती विकणे आवश्यक असते. तर ते कामसुद्धा बँका करीत असतात. त्यानंतर पैसा उभारणे, कर्जाऊ घेणे, तारणावर किंवा तारणाशिवाय पैसे कर्जाऊ अथवा उचल म्हणून देण्याचं कामसुद्धा बँका करीत असतात. सर्व प्रकारची हमी आणि नुकसान भरपाई यासारखे व्यवहार करण्याचं कामसुद्धा बँका करीत असतात. त्यानंतर पतपत्रे, प्रवासी चेक्स, सर्क्युलर नोट्स, परकीय चलनांची खरेदी विक्री करणे, स्टॉक, निधी, शेअर्स, कर्जरोखे, सर्व प्रकारचे सिक्युरिटीज व गुंतवणुकी मिळवणे, धारण करणे, दलाली घेऊन त्यांची विक्री करणे तसेच किमान विक्रीची हमी देण्याचं कार्य बँका करीत असतात. त्यानंतर शासन, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा कोणत्याही व्यक्तीच्या वतीने प्रतिनिधी म्हणून काम करण्याचं कार्य बँका करतात. कार्यवाह विश्वस्त म्हणून संपत्तीचे प्रशासन हाती घेण्याचं कामसुद्धा बँका करतात. कंपनीच्या व्यवसायाच्या वृद्धीकरिता सहाय्यक असणाऱ्या व पूरक असणाऱ्या कोणतीही कृती करण्याचं काम बँका करीत असतात. व्यवसायाच्या किंवा कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या वृद्धीकरिता म्हणजे नवीन शाखा उघडणे
किंवा अन्य जी काही कृती आहे, संशोधन किंवा विकास, या कार्याकडे लक्ष देण्याचं काम सुद्धा बँका करतात. ग्राहक आणि इतरांतर्फे बॉन्ड, स्क्रिप्ट, अगर तारणाच्या इतर प्रकारची खरेदी करणे व विक्री करणे, ऋण, अग्रिम रकमा याबाबत वाटाघाटी करण्याचं कार्य सुद्धा बँका करीत असतात. त्यानंतर प्रमंडळाच्या उद्देशाकरिता आवश्यक किंवा सोयीस्कर असणाऱ्या कोणत्याही इमारतीचे संपादन करणे, तिचे बांधकाम पाहणे, तिची देखभाल करणे व तिच्यात बदल करण्याचं कार्य सुद्धा बँका करीत असतात. त्यानंतर कोणतेही शासन, शासकीय, स्थानिक अधिकृत संस्था किंवा व्यक्ती यांच्याकरिता अभिकर्ता म्हणून, प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याचं काम सुद्धा बँका करीत असतात. 33 मुद्दे दिलेले आहेत. त्यानंतर बँकिंग कंपनी कायदा 1949 विषयी माहिती लिहा. बँकिंगचा व्यवहार करणाऱ्या प्रमंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने 1936च्या भारतीय प्रमंडळाच्या कायद्यात अधिकोषण प्रमंडळासंबंधी काही कलमे प्रथमच घातली गेली. अधिकोषणाचा व्यवहार हा बहुतांशी इतरांकडून घेतलेल्या पैशावर चालतो, म्हणून बँकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. या हेतूने अशा कंपनीची सर्व कलमे एकत्रित करणे व त्यात योग्य त्या सुधारणा घडवून आणणे आवश्यक झाल्यामुळे 1949च्या मार्च महिन्यात भारतात प्रथमच बँकिंग कंपनीसाठी स्वतंत्र कायदा करण्यात आला. त्या कायद्याला बँकिंग कंपनी अधिनियम, बँकिंग कंपनीज ॲक्ट 1949 असे म्हणतात. त्यानंतर हा जो कायदा करण्यात आला, या कायद्यामध्ये परिस्थितीनुरूप वेळोवेळी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. हा कायदा स्टेट बँक ग्रुप, राष्ट्रीयकृत बँका व प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता देशातील सर्व व्यापारी बँकांना लागू होतो. 1966 पासून सहकारी बँकांचे नियमनही या कायद्याप्रमाणे करता येते. या कायद्याचे मूळ नाव बँकिंग कंपनीज रेग्युलेशन ॲक्ट 1949 होते. ते 1965 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्या सुधारणेनंतर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट असे या कायद्याचे नामकरण करण्यात आले. या कायद्यात 5 प्रमुख भाग तर 5 पूरक भाग असे एकूण 10 भाग आहेत. भाग 1 ते भाग 5. भाग 1 मध्ये 1 ते 5A कलमाचा समावेश आहे. त्यात प्राथमिक तरतुदींचा समावेश आहे. भाग 2 मध्ये कलम 6 ते 36A इतक्या कलमांचा समावेश आहे. त्यानंतर बँकिंग कंपनी कायदा 1949 मधील काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत. त्या तरतुदींची माहिती घ्यायची आहे. पहिली तरतूद आहे ती म्हणजे राखीव निधी व महसूल भांडवल. अधिकोष प्रमंडळ कायद्यानुसार निर्माण कराव्या लागणाऱ्या निधीस परिनियत, संचिती, स्टॅच्युटरी रिझर्व्ह असे म्हणतात. भारतीय अधिकोषण प्रमंडळ कायद्यानुसार प्रत्येक अधिकोषाला दरवर्षी आपल्या होणाऱ्या शुद्ध लाभातून करांची शोधन केल्यानंतर शिल्लक नफ्याच्या 25% रक्कम, या ठिकाणी 20 चुकीने दिलेली आहे, परंतु 25% रक्कम या निधीला स्थानांतरित करणे अनिवार्य असते. वैधानिक निधीला रक्कम स्थानांतरित केल्याशिवाय अधिकोषण कंपन्यांना लाभांश जारी करता येत नाही. या निधीतून अधिकोषण कोणत्याही प्रकारचा खर्च करता येत नाही. म्हणजे हा जो निधी आहे, या निधीमधून, वैधानिक निधीमधून, परिनियत निधीमधून कोणत्याही प्रकारचा खर्च बँकेला करता येत नाही. या निधीमधून खर्च करणे जर अत्यावश्यक असेल, गरजेचेच असेल,
तर त्यासाठी मात्र रिझर्व्ह बँकेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. एखाद्या प्रसंगी रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय या निधीतून पैसा खर्च केला असेल बँकेने, तर खर्चाच्या तारखेपासून 21 दिवसांच्या आत अशा प्रकारची सूचना रिझर्व्ह बँकेला दिली पाहिजे. वैधानिक निधीमध्ये जमा रक्कम आणि भाग व्याजाची रक्कम ही जर बँकेच्या वसूल भांडवलाएवढी झाली तर रिझर्व्ह बँकेद्वारे वैधानिक निधीच्या स्थानांतरणातून सूट मिळू शकते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे या कायद्यामधील, तो म्हणजे संग्रहणार्थ विपत्रे. अधिकोषाच्या ग्राहकांनी, बँकेच्या ग्राहकांनी त्यांच्याजवळील प्राप्य विपत्रे बँकेच्या ताब्यात रक्कम वसुलीकरिता दिली असल्यास त्या विपत्रांना संग्रहणार्थ विपत्र असे म्हणतात. बिल्स फॉर कलेक्शन असे म्हणतात. बँक आपल्या ग्राहकाच्या वतीने विपत्रांच्या रकमा गोळा करण्याचे कार्य करीत असतात. राशी संग्रहणार्थ विपत्रे बँकेच्या ताब्यात ग्राहकांनी दिल्यावर बँक त्याची नोंद प्रथम आपल्या पुस्तकात करते. निर्धारित तारखेस अशा विपत्रांचे पैसे संबंधित व्यक्तींकडून वसूल करून ग्राहकांच्या लेख्यात जमा करतात. परंतु अंतिम लेखे तयार करण्याच्या तारखेला जर बँकेजवळ संग्रहणार्थ विपत्रे असतील तर त्यांना ताळेबंदात दर्शवणे आवश्यक असते. संग्रहणार्थ विपत्राचे पैसे बँकेला मिळणार असतात, म्हणून ती बँकेची असेट दर्शवतात, मालमत्ता दर्शवतात. परंतु ही मिळालेली रक्कम ग्राहकांच्या लेख्यात जमा करायची असते आणि म्हणून ती बँकेची देयता सुद्धा असते. बँकेला जी रक्कम मिळते ती बँकेची देयता असते, कारण हे ग्राहकांचे पैसे असतात, ते ग्राहकांना द्यायचे असतात. आणि यासाठी संग्रहणार्थ विपत्राची रक्कम ताळेबंदाच्या देयता व संपत्ती या दोन्ही बाजूस समान दर्शवली जाते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे कर्ज किंवा अग्रिम यावरील बंधने. बँकेला स्वतःच्या भागावर किंवा प्रतिभूतींवर कर्ज देता येत नाही. बँक स्वतःच्या संचालकांना कर्ज देऊ शकत नाही. बँकेचे जे संचालक आहेत त्या संचालकांना कर्ज देता येत नाही. ज्या व्यक्तींशी किंवा संस्थेशी बँकेचा संचालक भागीदार किंवा हमीदार म्हणून संबंधित आहे त्यास बँक कर्ज देऊ शकत नाही. अशा व्यक्ती वा संस्थांना कर्जे देता येत नाही. अंतिमतः कर्ज आणि अग्रिमे याबाबत सर्व प्रकारचे नियमन करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे लाभांशाचे शोधन. बँकिंग नियमन कायद्यातील कलम 15 नुसार जोपर्यंत बँकिंग कंपनीच्या सर्व भांडवली स्वरूपाच्या खर्चाचे पूर्णतः अपलेखन होणार नाही तोपर्यंत बँकिंग कंपनीला आपल्या भागधारकांना लाभांश वाटप करता येणार नाही. खर्च, बँकेची प्रारंभिक खर्च, यात कशाचा समावेश होतो? प्रारंभिक खर्च, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, संघटन खर्च, भाग विक्रीवरील कमिशन, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स इत्यादी असतात. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे अधिकोषाची परवानगी. रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय बँकिंगचा व्यवसाय करता येत नाही. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 22 मध्ये यासंबंधी सर्व तरतुदी आहेत. त्यामध्ये परवानगीसाठी लेखी अर्ज, अटी पालन म्हणजे ज्या काही अटी असतील रिझर्व्ह बँकेच्या किंवा बँकिंग कायद्यामध्ये
याबरोबरच कलम 22(3)(1) प्रमाणे अधिकोषाची आजची किंवा भविष्याची रोखता शक्ती, म्हणजे जी संस्था अधिकोषण म्हणून कार्य करत आहे, आज त्या संस्थेजवळ किंवा बँकेजवळ किती रोखता शक्ती आहे, म्हणजे किती कॅश आहे, ठेवीदारांच्या हितांचे रक्षण करू शकते काय, किंवा कायद्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत कायद्यामध्ये, त्या तरतुदींचे पालन करू शकते काय, या 3 बाबी तपासल्या जातात. या बाबतीत बँक सक्षम असली पाहिजे. परदेशी अधिकोषाच्या बाबतीत त्या देशाचा कायदा भारतीय बँकांना समान न्यायाने, म्हणजे सारख्याच न्यायाने वागवितो का, हे प्रामुख्याने पाहिले जाते. तसेच परदेशी बँकांना भारतीय कायद्याच्या सर्व तरतुदी पूर्ण कराव्या लागतात. बँकेला दिलेली परवानगी रद्द करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. त्यासाठी प्रमुख कारणात बँकेने अधिकोषाचे काम थांबवलेले असणे, अटींची पूर्तता न करणे, तसेच बँकिंग नियमन कायदा कलम 23 सबसेक्शन 3 मधील अटींची पूर्तता न होणे, अनुज्ञप्ती मिळवण्यासाठी किंवा रद्द होण्याच्या संदर्भात संबंधित कंपनी केंद्र सरकारकडे अपील करू शकते. तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही संस्थेला बँकिंगचा व्यवसाय करता येत नाही. त्यानंतर आहे याचना तथा अल्प सूचना राशी, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. इतर अधिकोषांना अल्प मुदतीचे कर्ज देण्यासाठी, ग्राहकांच्या आकस्मिक गरजा भागवण्यासाठी अधिकोषण जी रक्कम स्वतःजवळ राखून ठेवते त्या रकमेस याचना व अल्पसूचना राशी असे म्हणतात. वरील रकमेपैकी जी रक्कम रोख स्वरूपात शिल्लक असते किंवा जी रक्कम फक्त एका दिवसासाठी कर्जाऊ दिली जाते त्या रकमेस याचना व जी रक्कम एका दिवसापेक्षा जास्त मुदतीसाठी कर्जाऊ देण्यात येते आणि ती परत मिळवण्यासाठी अल्प मुदतीची, म्हणजे किमान 3 ते 7 दिवसाच्या सूचनेची आवश्यकता असते, त्यास अल्पसूचना राशी असे म्हणतात. याचना तसेच अल्पसूचना, याचना म्हणजे एका दिवसासाठी आणि अल्पसूचना म्हणजे 3 ते 7 दिवसापर्यंतची राशी ही अधिकोष प्रमंडळाची संपत्ती असते. हे पद अधिकोषाच्या ताळेबंदात संपत्ती बाजूला दर्शवण्यात येत असते. तर अनेक व्यक्ती असे असतात, काही व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये, भांडवल बाजारामध्ये शेअर खरेदी विक्री करण्याचं काम करतात. अशा व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर पैशाची आवश्यकता असते. काही काळामध्ये, म्हणजे एका दिवसासाठी, 1 दिवसापासून ते 7 दिवसापर्यंतच्या कालावधीसाठी पैशाची आवश्यकता असू शकते. हे व्यक्ती अशा प्रकारचं कर्ज घेत असतात आणि हे कर्ज एका दिवसामध्ये किंवा अल्पसूचना राशी असेल तर जास्तीत जास्त त्याचा कालावधी 7 दिवसाचा असतो. त्या 7 दिवसामध्ये या कर्जाची परतफेड करणे आवश्यक असते. तर अशा प्रकारचं कर्ज बँका देत असतात. तर बाकीचे जे मुद्दे आहेत, 6 मुद्दे आपण या कायद्यातील आज झाले. बाकीचे मुद्दे आपण उद्याच्या क्लासमध्ये समजून घेऊ.